आज मी तुमच्यासोबत एक होम रेमेडी शेअर करणार आहे जो की खूप असरदार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता. काय साईड इफेक्ट पण नसतात. आणि कसं आहे ना, आपण सतत छोट्या छोट्या प्रॉब्लेमसाठी हॉस्पिटलला जातो, गोळ्या वगैरे घेतो आणि त्याने काय होतं, साईड इफेक्ट पण नसतात आणि त्याची इम्युनिटी पॉवर पण कमी होतं त्यानं. म्हणून शक्यतो टाळावंच असं मला वाटतं. म्हणजे छोट्या प्रॉब्लेमसाठी सर्दी वगैरे असेल तर ही होम रेमेडी खूप असरदार आहे. मी याच्यासाठी वापरले आहे तुळशीचे पानं, गूळ, 2 लवंग, 2 मिरे, आणखीन अद्रक, इलायचीचं एक इलायची म्हणजे टेस्टसाठी, थोडं तर तिखट वगैरे लागू नये, लहान मुलीसाठी बनवत आहे म्हणून घेतली आहे. आणि गूळ पण घेतला आहे, अद्रकचा तुकडा. हे सगळे जिन्नस मी छान असं वाटून घेतलं, बारीक असं वाटून घेतलं. आणि कसं आहे ना, दोघांना पण म्हणजे सतत असंच होत आहे, पता नाही का बरं. आधीला आणि मनूला एकत्रच ताप आला तरी एकत्र, आणि सर्दी झालं तरी एकत्र. मनूला पण थोडीशी सर्दी झाली आहे, पण तिला मी 2 दिवस झालं मशीन लावलेलं, बघू कम होते कसं, नाहीतर हॉस्पिटलला न्यावं लागेल. त्यानंतर 2 कप पाणी ठेवलं होतं आणि नंतर आजी वगैरे पितं बोललेले म्हणून परत त्यांच्यासाठी आणखीन थोडंसं वाढवलं. आणि माझ्यासाठी मला पण इच्छा झाली म्हणून मी आणखीन थोडंसं पाणी वापरलं आहे. पाणी छान असं गरम करून घेतलं आणि त्यामध्ये चायपत्ती घातली आहे, म्हणजे थोडीशी, जसे की आपण डिकॉशनला वगैरे वापरतो. आणि जो कुटलेलं सगळं काही वाटण आहे ना, अद्रक वगैरे, मी ते घालून घेतलं आणि छान असं उकळायला ठेवून दिलं. आणि आदितीचं कसं आहे ना, ती कुठलीही गोष्ट थोडंसं समजून सांगितलं तर ऐकते. कितीही म्हणजे टेस्टला कसंही लागलं तर बरं वाटतं, असं तसं थोडं समजून सांगितल्यानंतर ती बिचारी रेडी झाली प्यायला आणि पिऊन घेतली काढा. मुलांना ना, म्हणजे रागराग करून किंवा जिद्द करून पाजवण्यापेक्षा, म्हणजे कुठलीही गोष्ट त्यांना बनवायचं असेल ना, तर प्रेमानं सांगावं, नक्की ऐकतात. आणि रिॲक्शन अशी काय होती, हॅपीली पिली, कारण टेस्ट पण झालं होतं, ते थोडंसं गूळ होतं ना, आणि तिला स्वीट तर आवडतंच. त्यानंतर मनूचं असं काही चालू होतं, तिला पण टेस्ट करवलं आणि रिॲक्शन अशी होती. तर ही रेमेडी तुम्ही पण ट्राय करा, नक्की असर असेल. चलो भेटूया, बाय.